मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषण करतायत। तर राज्यभरामध्ये आज मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरलेला आहे आणि ठिकठिकाणी राज्यभरात आंदोलनं जे आहेत ती केली जातात। सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरती मराठा समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि रास्ता रोको जे आहे हे या ठिकाणी केलं जात आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी मराठा बांधव केली करतायत आणि मनोज जरांगे पाटील यांचं एक मोठी फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि मराठा समाजाला जे आश्वासन सरकारनं दिलेलं होतं त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी जी आहे ती आंदोलकांची आहे। आज रस्त्यावरती उतरलेल्या तर आंदोलनाचा उपोषणाचा 15वा-16वा दिवस आहे आणि आता तुम्ही रस्त्यावरती उतरलात, काय नेमकी भूमिका आहे? भूमिका एवढे परवा जे आरक्षण दिलं आहे ते खोटं आहे। लोकसभा डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आरक्षण आहे हे कोर्टात टिकणार नाही आणि जरांगे पाटलाची मागणी 50% जे आरक्षण पाहिजे ते आम्हाला आरक्षण पाहिजे। पूर्वी दिलेलं 16% आरक्षण टिकलं नाही, त्याच्यानंतर 13% दिलेलं आरक्षण टिकलं नाही, आता 10% दिलेलं आरक्षणसुद्धा कोर्टात टिकणार नाही। लोकसभा डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पार्टीने केलेलं मराठीची फसवणूक आहे, तर मराठ्याला ओबीसी म्हणूनच आरक्षण मिळावं ही मागणी आहे। तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे, मात्र उपोषणावरती ते अजूनही ठाम आहेत। उपचार जरी घेत असले तब्येत खालावत आहे, काय नेमकी भूमिका? माननीय जरांगे पाटील 15 ते 16 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे, परंतु त्यांच्या तब्येतीची काळजी या महाराष्ट्र शासनाला नाही। या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री या मराठा समाजाला एक दिवसाचं अधिवेशन घेऊन फसवलेलं आहे। त्यामुळं राज्यामध्ये मराठा समाजामध्ये वेगळी भावना निर्माण झालेला आहे, नैराश्य निर्माण झालेलं आहे की ह्या राज्य सरकारनं गेल्या 2 सरकारनं सुद्धा त्यांना अधिवेशनामध्ये आरक्षण दिलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। त्यामुळं आतासुद्धा कायदे तज्ज्ञांचं मराठा समाजातील नेत्यांचं मत आहे हे सुद्धा आरक्षण टिकणार नाही। जरांगे पाटलांचं जी मागणी आहे 50%च्या आतून ओबीसी आरक्षण मिळायला पाहिजे, त्याशिवाय मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली असंच आंदोलन करत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल। जोपर्यंत सरकार जे आहे या संदर्भाला GR बाहेर काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका जी आहे ते आंदोलक या ठिकाणी घेत आहेत। आणि सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गातल्या मर्याई चौक ठिकाणी आंदोलन जे आहेत ते मराठा समाजातले बांधव जे आहेत त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। खरं तर सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन जे आहे ते मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यानंतर देखील मराठा समाज जो आहे तो अजूनही आक्रमक पवित्र्यात दिसतोय आणि राज्यभरात आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन युग आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।